मित्रांनो, शनी जयंतीपासून जर का तुम्ही हा उपाय कराल, साधारण 7 शनिवार तुम्ही हा उपाय कराल तर खूप छान त्याचे अनुभव तुम्हाला येतील. जीवनामधले अडचणी ह्या हळूहळू कमी व्हायला सुरू होतील. जीवनामध्ये जे तुम्हाला नुकसान झालं ते पण तुमचं भरून निघू शकतं. मित्रांनो, लक्षात घ्या, काही महत्त्वाचं साधन तुम्हाला मी सांगतो. तर 1/2 किलो रवा साधारण तुम्हाला घ्यायचा आहे. काही प्रमाणामध्ये सुकलेलं खोबरं जे असतं त्याचा कीस घ्यायचा आहे. 2-3 चमचे घ्या. 2-3 चमचे गूळ घ्या. त्याचप्रमाणे 2-3 चमचे पांढरे तीळ घ्या. त्यासोबत गाईचं तूप थोडं घ्या. हे सर्व गरम करा. म्हणजेच रवा तुम्ही गरम करून घ्या, त्याच्यामध्ये तूप टाका, गूळ टाका, त्याच्यामध्ये खोबऱ्याचा कीस टाका, गाईचं तूप टाका. हे सर्व तुम्ही गरम करून परतून घ्या. 1/2 किलो साईडला डब्यात काढून घ्या आणि ह्याच्या 7 पुड्या बनवायच्या आहेत. त्या तुम्ही प्लॅस्टिकमध्ये बनवा किंवा मग कागदी पुड्या बनवा. 7 शनिवार 16 तारखेपासून प्रत्येक शनिवारी. मित्रांनो, ही पुडी तुम्हाला दर शनिवारी सकाळी 6:30 ते संध्याकाळी 5:30च्या मध्ये पिंपळाच्या झाडाच्या खालती जी जागा असते मुळापाशी, ह्या ठिकाणी तुम्हाला पसरून टाकायचं आहे हे साहित्य. किंवा ज्या ठिकाणी मुंग्या असतील, कीटक असतील, ह्या ठिकाणी टाकू शकता. त्याच्यामुळे काय होईल, तुम्हाला तुमच्या पितरांचा आशीर्वाद लाभेल, शनी पीडा कमी होईल. आणि पिंपळामध्ये भगवान श्री विष्णूचा वास असतो. भगवान श्री विष्णूची कृपा पण तुमच्यावरती होत राहील. मित्रांनो, हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होता. व्हिडिओ लाईक करा, शेअर करा. श्री स्वामी समर्थ कमेंट करायचा. धन्यवाद.